Hello students, today we are going to discuss about the sum of the n term of an AP. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन पार्ट थर्डमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.3. अगोदरचे प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपण nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला यूज केला होता tn इक्वल्स टू a प्लस n मायनस वन इंटू डी. हा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला यूज केला होता आपण. तर आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा एस एन इक्वल्स टू n अपॉन टू a इन ब्रॅकेट n मायनस वन इंटू डी. 2 4 6 साठी व्हॅल्यूज दिले तुम्हाला. फॉर एक्झाम्पल त्याचे नंबर्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. एक लिमिटेड नंबर्स असतात त्यांची ॲडिशन करू शकता, पण जर अनलिमिटेड मॅक्सिमम क्वेश्चन नंबर्स असतील तर त्याचं ॲडिशन करणं कठीण जातं. त्यामुळे हा फॉर्म्युला जो आहे एस एन इक्वल्स टू n अपॉन टू इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. त्यानंतर इथे दोन फॉर्म्युले दिले आहेत एस एनचे. हे दोन फॉर्म्युले कधी आणि केव्हा कसे वापरायचे. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर दिलेला असेल तर फर्स्ट आणि लास्ट टर्म दिला असेल तर नेक्स्ट फॉर्म्युला यूज करायचा. लास्ट जो दिला एस एन इक्वल्स टू n अपॉन टू t1 प्लस tn हा फॉर्म्युला यूज करायचा कधी फर्स्ट आणि लास्ट टर्म माहीत असेल. पण तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट माहिती नाही आहे, n माहिती आहे फक्त किंवा एस एन एन 2a डी माहिती आहे तर हा फॉर्म्युला यूज करायचा फर्स्ट फॉर्म्युला. ओके, तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला यूज करून सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स फाइंड आउट करायचे जे प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात 3.3चा. तर पहा क्वेश्चन फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ ॲन AP 6 अँड 3 अँड फाइंड द S27. तुम्हाला काय दिलेलं आहे एस, तुम्हाला व्हॅल्यूज दोन व्हॅल्यूज दिले आहेत. कोणते व्हॅल्यूज दिले आहेत पहा. ए दिला आहे a इक्वल्स टू 6 आणि डी दिला आहे कॉमन डिफरन्स 3. तर फाइंड आउट काय करायचं S27. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. फक्त तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे एस एन इक्वल्स टू n अपॉन टू इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस वन इंटू डी. एस एन म्हणजे S27 फाइंड आउट करायचं. मग 27 घ्या, एनच्या ठिकाणी 27 डिवाइड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस n इक्वल्स टू वॉट 27 मायनस वन इंटू डी. ओके, डीची व्हॅल्यू माहिती आहे, डी लिहायचं आहे का नाही 3 लिहायचं तिथं. 27 डिवाइड बाय 2 ॲज इट इज 2 6 12 27 मायनस वन 26 इंटू 3. 27 डिवाइड बाय 2 ॲज इट इज. आता इथं पहा 12 प्लस 26 3 78 26 3 78 म्हणजेच काय येईल पण आन्सर याचं एस एन इक्वल्स टू 27 डिवाइड बाय 2 ॲज इट इज 78 प्लस 12 90. 2 जर डिवाइड केलं 90ला तर 45 येईल. म्हणजेच एस एन इक्वल्स टू 27 इंटू 45. देअरफॉर एस एन इक्वल्स टू 1215 याचं मल्टिप्लिकेशन आलं. ठीक आहे, इझी आहे. फर्स्ट क्वेश्चन सिम्पल आहे. सेकंड क्वेश्चन ट्राय करूयात. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. तुम्हाला फाइंड आउट करायचं किती व्हॅल्यूजचा सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. आता इवन नॅचरल नंबर्स 2 4 6 8 अप टू लास्ट 123 इवन नॅचरल नंबर. आता 123 हा नंबर नाही आहे शेवटचा, 123 हा इवन नंबर आहे का नाही. तर तुम्हाला लास्ट टर्म तुम्हाला म्हणजे त्याची व्हॅल्यू a इक्वल्स टू 2 डी इक्वल्स टू 2 आणि n जो आहे तो n नाही हा, इवन नंबर नाही आहे 123. तर यस 123 काढायचं म्हणजे 123 तुमचा जो टर्म आहे तिथंपर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज काढायचं. तर एस एनचा फॉर्म्युला यूज करा n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस वन इंटू डी. तर फाइंड आउट काय करायचं आहे यस 123 एनच्या ठिकाणी 123 व्हॅल्यूज ठेवायची आहे. 2 इंटू 2 प्लस 123 मायनस 1 डीची व्हॅल्यू किती आहे 2च आहे. ठीक आहे, 123 ॲज इट इज डिवाइड बाय 2 इंटू 2 4 प्लस 122 इंटू 2 बरोबर. 123 डिवाइड बाय 2 4 प्लस 244. ओके, मल्टिप्लाय 122 इंटू 2 मल्टिप्लिकेशन केलं आपण. तर यस 123 इक्वल्स टू 123 डिवाइड बाय 2 ॲज इट इज इंटू 244 प्लस 4 248. 2 डिवाइड करा 2 1 2 2 1 2 2 2 4 अँड 2 4
8 किती आलं पहा 123 इंटू 124. यस 123 इक्वल्स टू 15252. ओके, तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 3मध्ये फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नॅचरल नंबर बट फ्रॉम 1 to 350. तर तुमच्या एक क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये फ्रॉम आहे, तिथं फ्रॉम नसून बिटवीन आहे, बिटवीन 1 to 350. फ्रॉम 1 to 350 नाही आहे, 1 घेऊ शकत नाही किंवा 350 पण, म्हणजे आन्सर वेगळं आहे, त्यामुळे तुम्हाला ते फ्रॉमच्या ठिकाणी बिटवीन घ्यावे लागेल. लेट इव्हन नॅचरल नंबर between 1 to 350 आर काय असणार आहेत मग 2 4 6 8 अप टू लास्ट 350, म्हणजेच 350 नको आहे 348. बरोबर, व्हॅल्यूज लिहा. ए इक्वल्स टू 2, डी ऑल्सो 2 आणि टी एन माहिती आहे 348. तर तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल एन फाइंड आउट केल्यानंतर एस तुमचा जो एन मिळेल तो फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे, तर टी एन फॉर्म्युला यूज करा. टी एन इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी एन 348 व्हॅल्यू आहे, एची व्हॅल्यू किती आहे 2 एन मायनस 1, एन फाइंड आउट करायचं आहे, डी ऑल्सो 2. आता पहा 348 इक्वल्स टू 2 प्लस 2n मायनस 2. 2ने मल्टिप्लाय केला आपण n मायनस 1ला, हा 2 कॅन्सल झाला. देअर फोर n इक्वल्स टू 348 डिवाइड बाय 2. 348 डिवाइड बाय 2 किती असणार आहे 2 1 जा 2, 2 7 जा 14 आणि 2 4 जा 8. किती आलं n इक्वल्स टू 174. तर एस एन इक्वल्स टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एस एनची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली 174 इक्वल्स टू 174 डिवाइड बाय 2. 2ची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू किती आहे 2, 2 इंटू 2 इन ब्रॅकेट n इक्वल्स टू वॉट 174 मायनस 1 आणि डी ऑल्सो 2. कॅल्क्युलेट करा किती असणार आहे 174 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 2 4 प्लस 174 मायनस 1 173 इंटू 2. 174 ॲज इट इज डिवाइड बाय 2. तर पहा इथं 4 ॲज इट इज 173 इंटू 2 346. ओके, 174 डिवाइड बाय 2 इंटू 346 मध्ये 4 ॲड केला तर ते किती होणार आहे 350. 174 2 350ला जर डिवाइड केला तर किती होणार आहे 175. त्याचं मल्टिप्लिकेशन करा म्हणजेच तुम्हाला यस 174 मिळेल 30450. ओके, क्वेश्चन नंबर 4. इन एन AP 19 टर्म दिला आहे T19 इक्वल्स टू 52 अँड 38 टर्म T38 इक्वल्स टू काय दिलेलं आहे 128. तर फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म, म्हणजे सॉरी सम ऑफ फर्स्ट 56 टर्मचं सम फाइंड आउट करायचं, म्हणजे S56 फाइंड आउट करायचं. तर तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी अगोदर TNचा फॉर्म्युला यूज करा, जी व्हॅल्यू दिली त्याचा यूज करायचं तुम्हाला n-1 इंटू डी. आता TN तुम्हाला माहिती आहे T19 इक्वल्स टू नेक्स्ट A प्लस इन ब्रॅकेट 19 मायनस 1 इंटू डी. आता पहा T19 दिलेलं आहे 52 इक्वल्स टू A प्लस 18D. हा झाला फर्स्ट क्वेश्चन इक्वेशन. सिमिलरली T38ला सुद्धा तसाच यूज करायचं आहे. T38 इक्वल्स टू A प्लस इन ब्रॅकेट 38 मायनस 1 इंटू डी. ओके, T38ची व्हॅल्यू किती आहे 128 इक्वल्स टू A प्लस 37D. हा झाला सेकंड. ॲडिंग इक्वेशन
1 and 2. आता ॲडिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट काय a प्लस 18d इक्वल्स टू 52 अँड सेकंड a प्लस 37d इक्वल्स टू 128. ॲडिशन करतो आहे आपण, म्हणजे इथं काय असणार आहे 2a प्लस 55d इक्वल्स टू 180. हे झालं थर्ड इक्वेशन. ओके, हा झाला थर्ड, हा सेकंड आहे, हा थर्ड झाला. मग आता काय करायचं आहे, एस एनचा फॉर्म्युला यूज करा. एस एन इक्वल्स टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे पहा, यस 56 माहिती म्हणजे 56 तुम्हाला इथं घ्यायचं आहे. यस 56 इक्वल्स टू 56 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस यांची व्हॅल्यू 56 मायनस 1 इंटू डी. ओके, यस 56 इक्वल्स टू 56 डिवाइड बाय 2 28. ओके, 28 ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे 2a प्लस 56 मायनस 1 55d. याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता इथं 180. मग इथं रिझन काय असणार आहे फ्रॉम 1. समजलं का? तर आपण TN जेव्हा TN फाइंड आउट केलं त्याच्यापासून एक इक्वेशन मिळालं तुम्हाला 2a प्लस 55d इक्वल्स टू 180. इथं तेच मिळालं, त्या ठिकाणी फक्त 2a प्लस 55dच्या ठिकाणी 180 लिहिलं. ओके, तर यांचं मल्टिप्लिकेशन करा 28 इंटू 180 5040. हा झाला यस 56. ओके, क्वेश्चन नंबर 5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच इज डिव्हिजिबल बाय 4. आता इथं सुद्धा फ्रॉम नाही, इथं काय असणार आहे बिटवीनच आहे. ओके, बिटवीन आहे, टेक्स्टबुकमध्ये रॉंग झालेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, ही ॲक्टिव्हिटीज आहे पण आपण याच्यात सॉल्व करतो आहे. ॲक्टिव्हिटीजमध्ये कसं त्यात लिहिता येणार नाही, बॉक्सेस वगैरे दिले, त्यामुळे इथं आपण सॉल्व करणार आहेत. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आता इथं पहा कुठून स्टार्ट करायचं आहे, नॅचरल नंबर बिटवीन 1 to 140 which is divisible by 4. 4, 8, 12 up to last 136. Okay, a equals to 4, d also 4 and last तुमचा जो व्हॅल्यू दिला आहे TN किती आहे 136. तर त्यावरनं तुम्ही अगोदर n फाइंड आउट करून घ्या. n फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला यूज करतो आपण TN इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. TN किती आहे 136. एची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे 4 प्लस n मायनस 1 डी ऑल्सो 4. ओके, 136 ॲज इट इज 4 प्लस 4ने मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटमध्ये 4n मायनस 4. आता हा 4 कॅन्सल होतो, मग राहिलं काय पहा 4n इक्वल्स टू 136. म्हणजेच n इक्वल्स टू 136 डिवाइड बाय 4. 4ने डिवाइड करा, 4 3 जा 12, 4 4 जा 16. म्हणजे किती आलं n इक्वल्स टू 34. n इक्वल्स टू 34 तुम्ही व्हॅल्यूज फाइंड आउट केली, पण तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे n 34 आहे, 34 नंबर्सचा सम फाइंड आउट करायचा आहे. आता 34 नंबर्सचा सम फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार SN इक्वल्स टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता SN म्हणजेच S34 इक्वल्स टू 34 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1, n ची व्हॅल्यू 34 मायनस 1 आणि d इक्वल्स टू 4. इथं 2 ची व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला a ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. ओके, 34 डिवाइड बाय 2, 2 4 आर 8 प्लस 34 मायनस 1 33 इंटू 4. यस 34 इक्वल्स टू 34 divided by 2 in bracket 8 plus 33 into 4 130. 33 into 4 132 equals to 34 divided by 2 plus 140.
आता 2नं जर डिवाईड केला 140ला तर किती येणार आहे 70 बरोबर. 34 इंटू 70 काय असणार आहे मग 2380 म्हणजे तुम्हाला S34 फाइंड आउट करायचं होतं म्हणजे 2380 हे तुमचे काय असणार आहेत इवन नॅचरल नंबर बिटवीन 1 to 140 यांचं ॲडिशन किती आलं 2380. ओके नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 काय दिलं सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन अँड AP इज 3300 अँड फाइंड इट्स 28th टर्म. म्हणजे तुम्हाला दोन व्हॅल्यूज दिले 28th काढायचं आहे सम दिलेलं आहे म्हणजे कोणतं सम दिलेलं आहे S55 इक्वल्स टू 3300 फाइंड आउट काय करायचं आहे T28. ओके T28 फाइंड आउट करायचं. मग फॉर्म्युला यूज करा SN इक्वल्स टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. 3300 हे माहिती आहे N किती आहे N माहिती आहे इथं म्हणजे 55 दिलं आहे. ओके 55 डिवाइड बाय 2A प्लस 55 मायनस 1 इंटू D. आता पहा काय करणार इथं 3300 2 डिवाइडमध्ये येतो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि हा 55 खाली येईल इक्वल्स टू 2A प्लस 11 5 जा 55 11 3 जा 3 33 and 3. ओके 5 1 जा 5 5 6 जा 30 and 6 0. आता किती आलं पहा काय आलं म्हणजे 2A प्लस 54D इक्वल्स टू 60 इंटू 2. ओके आता इथे 2 कॉमन काढू शकता तुम्ही 2 जर कॉमन काढला 2 कॉमन काढला तर काय असणार आहे A प्लस 27 बरोबर 27D इक्वल्स टू 60 इंटू 2. आता पहा A प्लस 27D ॲज इट इज असणार आहे 60 इंटू 2 डिवाइड बाय हा 2 इथं येईल 2 गेट कॅन्सल म्हणजेच A प्लस 27D इक्वल्स टू 60 हे तुम्हाला SN पासनं म्हणजे जे S व्हॅल्यू मिळाली त्यापासून तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. आता काय करायचं आहे TN फॉर्म्युला यूज करा काढायचं काय तुम्हाला T28 का TN इक्वल्स टू A प्लस N-1 इंटू D. TN म्हणजे यांची व्हॅल्यू माहिती आहे T28 इक्वल्स टू A प्लस 28 मायनस 1 इंटू D. आता पहा इथं काय असणार आहे A प्लस 27D. A प्लस 27Dची व्हॅल्यू आपण 1मध्ये फाइंड आउट केलेली आहे किती आहे 60. तर इथं काय असणार मग फ्रॉम 1 समजलं का म्हणजे तुम्ही T28 फाइंड आउट करते वेळेस A प्लस 27D हे तुमच्याजवळ इक्वेशन मिळालं पण A प्लस 27D इक्वल्स टू 60 आपण अगोदरच ही व्हॅल्यू मिळवलेली आहे. ओके तर ह्याचा आन्सर असणार आहे T28 इक्वल्स टू 60. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 सेम आहे 8 सारखा. तुम्ही क्वेश्चन नंबर 8 पाहूयात आपण ते तुम्ही ट्राय करा 8 आणि किती क्वेश्चन्स 8 आणि 9 क्वेश्चन ट्राय करा 9 आणि 7 मी 8 क्वेश्चन आपण इथं पाहूयात. तर फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन अँड AP हुज सम इज 12 अँड सम ऑफ थर्ड 2 कंडिशन दिले ही फर्स्ट झाली आणि सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. ॲझ्युम दॅट आता इथं दिलेलं आहे 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुमचं दिले आहेत किती आहेत पाहित लेट 4 consecutive term is A minus D, A plus D and A plus 2D. From first condition according to given first condition काय दिलेले A minus D plus A plus A plus D plus A plus 2D इक्वल्स टू फर्स्ट कंडिशन ह्याचं सम दिलं आहे तुम्हाला 12 बरोबर. तर पाहायचं मायनस D आणि हा मायनस D कॅन्सल होईल. A किती टाईम्स आहे 1 2 3 4 टाईम्स आहे म्हणजे किती असणार आहे इथं 4A आणि 2D म्हणजे फक्त दोनच म्हणजे एकच वेळा आहे हे झालं 2D इक्वल्स टू काय असणार आहे 12.
आता याला आपण सिम्प्लिफाय पण करू शकता तुम्ही. सिम्प्लिफाय केलं म्हणजे कॉमन काढणार आहेत. कॉमन काढल्यानंतर किती आहे 2 इन ब्रॅकेट 2a प्लस डी इक्वल्स टू 12. 2a प्लस डी इक्वल्स टू 12 डिवाइड बाय 2 6 म्हणजे डायरेक्ट 6 येईल. आपण याला इक्वेशन 1 देऊयात. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, फ्रॉम द सेकंड कंडिशन third and fourth term a plus d third and a plus 2d equals to 14 बरोबर. 2a plus 3d 2a 2 times a 2a and 2d 3d equals to 14. हा झाला सेकंड. आता दोन इक्वेशनमधून तुम्हाला काय फाइंड आउट करता येईल पहा. सबट्रॅक्ट करून आन्सर येईल का 1 फ्रॉम 2. 2ची व्हॅल्यू किती आहे 2a प्लस 3d इक्वल्स टू 14 बरोबर. आणि ए फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे आपला 2a प्लस डी इक्वल्स टू 6 बरोबर. पण सबट्रॅक्शन जेव्हा करतो तेव्हा साईन चेंज होतात. हा मायनस 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 2a कॅन्सल झाला. 3d मायनस डी हा झाला 2d equals to 14 minus 6 8. okay, therefore d equals to 8 upon 2, therefore d equals to 4. आता d equals to 4 व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ती d equals to 4 व्हॅल्यू कशात ठेवणार आहेत इक्वेशन 1 मध्ये ठेवा. पुट d equals to 4 in equation 1. 2a plus d equals to 6 आहे. मग 2a as it is, d ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे इक्वल्स टू 6. therefore 2a equals to 6 minus 4. 2a equals to 6 minus 4 2 म्हणजेच पहा a equals to 2 upon 2. a ची व्हॅल्यू 1 आली. 1 minus 4 minus 3 a equals to 1. आता इथे पहा a ची व्हॅल्यू 1 d equals to 4 हा झाला 5 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू 1 2 इंटू d इक्वल्स टू वॉट 4. तर किती येणार इथं 1 प्लस 4 2 जार 8 इक्वल्स टू 9. म्हणजेच व्हॅल्यू किती मिळालं तुम्हाला पहा. फर्स्ट व्हॅल्यू आहे -3, सेकंड 1 फॉर सेकंड टर्म, थर्ड टर्म 5 अँड लास्ट वन 9. -3 1 5 अँड 9. अर्थमॅटिक प्रोग्रेशनचे 3 पार्ट्स झालेले आहेत. लास्ट जो पार्ट येतो आता 4th पार्ट आपण तो नेक्स्ट उद्या किंवा परवा तुम्हाला त्याचं व्हिडिओ अपलोड होईल. तर हे काय आज जे झालेले आहेत 5 6 4 क्वेश्चन्स ते तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि एक्स्ट्रा जे तुम्हाला सॉल्व क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये सॉल्व क्वेश्चन्स असतात ते सुद्धा सॉल्व करा. ते तुम्हाला दिलेलं आहे सोल्युशन आहे त्यामध्ये फक्त प्रॅक्टिस करायची. त्या टेक्स्टबुकमध्ये पाहून डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट सेक्शनच्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये येऊन तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर त्यामध्ये लिंक जॉईन करू शकता. आणि तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही शेअर करून विचारू शकता. मी ते सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.